नमस्कार, मी रुजुता. आपले प्रश्न आपले विज्ञान या केस स्टडी कोर्सच्या 5व्या सत्रामध्ये तुमचं स्वागत. या सत्रात आपण सर्वे प्लॅन बद्दल अधिक जाणून घेऊयात. आतापर्यंत आपल्या केस स्टडीचे 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण तिसऱ्या म्हणजेच फील्ड वर्क आणि माहिती गोळा करणे या टप्प्याला सुरुवात करत आहोत. आजच्या सत्राची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल. आतापर्यंत आपण काय काय केलं पाहिलं याची थोडक्यात उजळणी. त्यानंतर फील्डवर्कसाठी जो सर्वे प्लॅन करावा लागतो म्हणजे काय, तो कसा बनवायचा हे आपण पाहू आणि सगळ्यात शेवटी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठीचे काही एक्सरसाइजेस. पहिल्या 3 सत्रांमध्ये आपण काय काय पाहिलं. आपण पाहिलं की विषय कसा निवडायचा, त्याचं छोटं स्केच कसं करायचं, विषयाचा आवाका स्कोप कसा ठरवून घ्यायचा, कोणते स्टेक होल्डर्स आणि प्रक्रिया यांचा समावेश आपल्या केस स्टडीमध्ये करायचा आणि आपल्या विषयाशी निगडित अशा मेजरेबल्स म्हणजे मोजता येण्याजोग्या गोष्टी कशा ओळखायच्या. तर चौथ्या सत्रामध्ये म्हणजे मागच्या सत्रामध्ये आपण हे पाहिलं की आपल्या विषयाचे अभ्यासाचे ऑब्जेक्टिव्स म्हणजेच उद्दिष्ट कशी ठरवायची, आपल्या अभ्यासासाठी जे काही डेस्क वर्क करावं लागेल, जो सेकंडरी डेटा लागेल किंवा ऑफिशियल कम्युनिकेशनसाठी जो पत्रव्यवहार करावा लागेल तो कसा करायचा. आणि आपण हे पाहिलं की आपण जिथं केस स्टडी करणार आहोत त्या भागाला एक धावती भेट म्हणजे एक्सप्लोरेटरी व्हिजिट कशी द्यायची, त्या भेटीमध्ये काय काय करायचं. आता ह्याच्या पुढची स्टेप कोणती, तर अर्थातच फील्डवर्कची. आपण सुरुवातीच्या सत्रांमध्ये पाहिलं की फील्डवर्क करणं आणि प्राथमिक माहिती गोळा करणं हा आपल्या केस स्टडीचा महत्त्वाचा भाग आहे. किंबहुना तीच आपल्या केस स्टडीची खासियत आहे, हेच केस स्टडीचं वैशिष्ट्य आहे. मग प्राथमिक माहिती म्हणजे प्रायमरी डेटा म्हणजे काय, तर जी माहिती आपण स्वतः गोळा केलेली असते त्याला आपण प्राथमिक माहिती म्हणतो, प्रायमरी डेटा म्हणतो. मग आपण हा कसा गोळा करू, तर काही ठिकाणी आपण निरीक्षण म्हणजेच ऑब्झर्वेशन्स करून त्यांच्या नोंदी करू, काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन मोजमाप करू, मेजरमेंट्स घेऊ काही, तर काही ठिकाणी आपण लोकांशी बोलू, मुलाखती घेऊ, इंटरव्ह्यूज घेऊ. मग फील्डवर्क करताना जो आपण डेटा गोळा करणार आहोत तो कन्सिस्टंटली यावा, काही नोंदी, मेजरमेंट्स किंवा प्रश्न सुटून जाऊ नयेत यासाठी आपल्याला काही फॉर्मॅट्स लागतील. जसं की जर कोणी विहिरींचा अभ्यास करतंय त्यासाठी मोजमाप करतंय की विहिरीची खोली किती आहे, त्यातली पाण्याची पातळी किती आहे, तर असे मोजमाप करत असताना गावातल्या काही विहिरींची फक्त खोलीच घेतली आणि पाण्याची पातळी मोजायची राहून गेली असं व्हायला नको. किंवा जर कोणी रिक्षा चालकांचा अभ्यास करतंय आणि त्यांना विचारतंय की त्यांचा सरासरी खर्च किती होतो, तर काही रिक्षा चालकांनी खर्चामध्ये फक्त त्यांच्या इंधनाचा खर्च सांगितला, फ्युएलची कॉस्ट एवढी येते असं सांगितलं, पण काहींनी फ्युएल सोबत इंधनासोबत त्यांचा मेंटेनन्सचा खर्च किती येतो ते पण सांगितलं. तर असा जर का वेगळा वेगळा डेटा आपल्याकडे आला तर त्याची तुलना नंतर करणं आपल्याला शक्य होणार नाही. म्हणून माहिती गोळा करताना आपल्याला काही विशिष्ट असे फॉर्मॅट्स लागतील. या फॉर्मॅट्सनाच आपण सर्वे प्लॅन असं म्हणतो. मग सर्वे प्लॅन मध्ये काय काय येतं, सगळ्यात पहिलं तर नक्की कोणती कोणती माहिती गोळा करायची, कशा कशाच्या नोंदी घ्यायच्या हे त्यात येतं. नंतर किती माहिती गोळा करायची म्हणजे आपण ज्या घटकांचा किंवा लोकांचा अभ्यास करतोय त्या सगळ्यांची माहिती घ्यायची का, ज्याला पॉप्युलेशन स्टडी म्हणतात. म्हणजे निवडलेल्या विषयामध्ये जे सर्व भागधारक आहेत त्या सर्वांशी जाऊन बोलणं. पॉप्युलेशन म्हणजे तुम्हाला वाटेल की लोकसंख्या का, तर तसं नाही. पॉप्युलेशन म्हणजे आपण ज्यांचा अभ्यास करत आहोत असे घटक किंवा व्यक्ती यांचा समूह. जर का आपण संपूर्ण समूहाचा अभ्यास केला, सगळ्यांकडून माहिती घेतली, तर त्याला पॉप्युलेशन स्टडी म्हणतात. हेच जर का तसं शक्य झालं नाही, त्या अख्ख्या समूहातलं फक्त काही मोजक्या लोकांशी आपण बोललो तर त्याला आपण सॅम्पलिंग करणं म्हणतो. तर मग किती माहिती गोळा करायची, पॉप्युलेशन स्टडी करायचा का हे आपल्याला ठरवावं लागेल. नंतर आपल्या भेटीसाठी जे लॉजिस्टिक्स लागतील, बाबा किती दिवसांचा फील्डवर्क असणार आहे, त्याच्यामध्ये किती वेळ आपल्याला उपलब्ध असणार आहे, मग त्याच्यात तेवढ्या उपलब्ध वेळामधनं आपल्याला किती डेटा पॉइंट्स कव्हर करता येऊ शकतात, ह्या गोष्टी ठरवून घेणं पण आपल्या सर्वे प्लॅनचा भाग असतो. जर का आपण आपल्या अभ्यासातनं नोंदी करणार असू, मोजमाप करणार असू, तर त्यासाठीचा सर्वे प्लॅन कसा असेल हे पाहूयात. सगळ्यात पहिले तर आपल्याला कशाची नोंद करून घ्यायची आहे आणि काय काय मोजायचं आहे ह्याची आपण यादी करायला हवी.
ह्यात आपण एक बघायला हवं की जे काही आपण नोंदवतोय मोजतोय ते आपल्या उद्दिष्टांना धरून आहे ना. म्हणजे असं नको व्हायला की आपण उगाचच फाफट पसारा माहिती गोळा करत राहिलो आणि त्याचा नंतर फारसा उपयोग नाही झाला. नंतर जी आपण माहिती गोळा करणार आहोत, जे मोजणार आहोत, त्या मोजमापांचा एक क्रम ठरवून घ्यायला हवा. म्हणजे पहिले काय करायचं, त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्या पुढे काय करायचं, अशा पद्धतीनं. ह्यातनं तुमचं काम कमी वेळेत आणि अधिक अचूकतेनं होईल. तुमच्या गडबडी होण्याच्या, चुका होण्याचं प्रमाण कमी होईल. नंतर ह्या सर्व मोजमापांना नक्की किती वेळ लागतो याचाही आपण एक अंदाज घ्यायला हवा, जेणेकरून आपल्याला जो उपलब्ध वेळ आहे तो तर मर्यादित असणार आहे. मग त्या वेळेमध्ये किती घटकांचा असा आपण मोजमाप करू शकू, नोंदी घेऊ शकू, हे आपल्याला बघता येईल. उदाहरणार्थ, जर का आपण घरगुती वापराच्या इलेक्ट्रिकच्या वस्तूंचा अभ्यास करत असू तर एका घरामधल्या सर्वच विजेच्या उपकरणांचा डिटेलमध्ये अभ्यास आपण करायचा म्हटला तर अर्थातच आपल्याला कमी घरांमध्ये जाणं शक्य होईल, कारण वेळ तर मर्यादित असेल. अशातनं आपल्याला पुरेशी घरं कव्हर करता येतील का, त्यांची माहिती घेता येईल का, तर कदाचित नाही होणार. त्यामुळे आपण किती खोलातनं जाऊन माहिती घ्यायची हे आपण बघून घ्यायला हवं. आपल्याला निरीक्षण करून आणि मोजमाप करून अधिक चांगली रिलायबल माहिती मिळेल, पण प्रत्येक गोष्टीचं आपल्याला स्वतः जाऊन मोजमाप घेता येईलच असं नाही. त्यामुळे आपल्याला भागधारकांच्या मुलाखतींमधून काही माहिती घ्यावी लागेल. मग अशा जेव्हा मुलाखती घ्यायच्या असतील त्यासाठीचा सर्वे प्लॅन कसा करायचा हे बघूयात. मुलाखतींसाठी आपल्याला अर्थातच एक प्रश्नावली बनवावी लागेल, म्हणजेच क्वेश्चनर बनवावी लागेल. यातले प्रश्न कसे कसे आपल्याला ठरवता येतील. एकतर काय काय विचारायचं हे आपल्याला बघावं लागेल. कोणते पॅरामीटर्स घ्यायचे, काय ॲट्रिब्यूट्स विचारायचे त्या भागधारकांना, याची एक यादी करावी लागेल. यासाठी आपण जे वाचन केलं असेल किंवा एक्सप्लोरेटरी व्हिजिट्स मधनं जे काही निरीक्षण केलं असेल, लोकांशी बोलून जे आपल्याला कळलं असेल, त्याचा आपल्याला इथे उपयोग होईल. मग ते सगळेच ॲट्रिब्यूट्स आणि पॅरामीटर्स आपल्याला विचारायचे आहेत का, तर असं नाही. आपल्या ऑब्जेक्टिव्हजना धरून जी आपल्याला माहिती हवी आहे ती नेमकेपणानं येत आहे का नाही हे आपण बघायला हवं. त्यामुळे जरी बरेच पॅरामीटर्स आपल्याला विचारता येऊ शकले तरी देखील आपल्या उद्दिष्टांना धरून असलेले पॅरामीटर्सच फक्त आपण विचारू. थोडक्यात एकदा प्रश्न तयार केल्यानंतर ते आपल्या उद्दिष्टांना धरून आहेत का नाही हे एकदा आपण तपासून घ्यायला हवं. प्रश्नावली बनवताना आपण हेही लक्षात घ्यायला हवं की आपण योग्य त्या स्टेक होल्डर्सना योग्य ते प्रश्न विचारतोय ना. जसं की पूर येऊन गेलेल्या ठिकाणी जर तुम्ही फील्ड वर्क करत असाल आणि आपण गावकऱ्यांना असं विचारलं की तुम्हाला काय वाटतं, पुराची कारणं काय, तर ह्यामध्ये गावकऱ्यांची मतं येतील की त्यांना काय वाटतं पूर कशामुळे आला असेल. ही वास्तवाची नोंद असेलच असं नाही, पण गावकऱ्यांना मग काय विचारता येऊ शकतं, त्यांना हे विचारता येईल की बाबा तुमच्या घरामध्ये किती उंचीपर्यंत पाणी होतं, पूर्णपणे पाणी ओसरायला बाहेर पडायला किती वेळ लागला, किती दिवस लागले, किंवा त्यांचं काही नुकसान झालं का, झालं असल्यास किती नुकसान झालं. असे प्रश्न आपण गावकऱ्यांना नक्कीच विचारू शकू. हेही आपण बघायला हवं की आपण जो डेटा कलेक्ट करतोय, जे ॲट्रिब्यूट्स बघतोय, ते आपल्याला रिलेव्हंट आहेत का नाहीत, केस स्टडीच्या अभ्यासाला धरून आहेत, महत्वाचे आहेत का नाहीत. उदाहरणार्थ, जर का कुणी विद्यार्थी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कशा पद्धतीने प्रवास करत येतात ह्याचा अभ्यास करत असेल, त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा अभ्यास करत असेल, तर शाळेतल्या मुलांचं वय नोंदवून घेणं हे महत्वाचं असू शकतं. कारण ती पहिलीतली मुलं आहेत का, पाचवीतली मुलं आहेत का, दहावीतली मुलं आहेत, ह्यावरनं ते कसा प्रवास करतात, त्यांना सोबत कोणी लागतंय का, किती अंतरावरून प्रवास करतात, ह्या गोष्टी बदलतील. पण ही जर का कॉलेजची मुलं असतील तर ती सेकंड इयरची आहेत का, थर्ड इयरची आहेत का, मास्टरची आहेत, ह्याने काही फार फरक पडणार नाही. त्यामुळे हे जे डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन असते, लोकांचं वय किंवा लिंग किंवा सोशल किंवा आर्थिक बॅकग्राऊंडचे प्रश्न जिथं गरज आहेत तिथेच विचारायला हवेत. तुम्हाला आठवत असेल की आपण तिसऱ्या सत्रामध्ये मेजरेबल्सची यादी केली होती, म्हणजेच आपल्या विषयाशी मोजता येण्याजोग्या गोष्टी कोणत्या होत्या त्यांची यादी केली होती. तर आपल्या ऑब्जेक्टिव्हजना धरून जे काही मेजरेबल्स असतील त्यांचा समावेश आपल्या प्रश्नांमध्ये होतोय ना हे एकदा आपण बघायला हवं. असं नाही की फक्त मेजरेबल्सच विचारायचे, आपण थोडे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न सुद्धा नक्कीच विचारू शकतो.
म्हणजे 10-15 प्रश्न असतील तर त्यातले एखाद 2 प्रश्न आपण डिस्क्रिप्टिव्ह घेऊ शकतो, पण मेजरेबल्स वरती आपला थोडा भर असायला हवा. सगळ्यात महत्वाचं की आपण जे प्रश्न विचारतोय ते कशा पद्धतीने विचारतोय. ते विचारताना आपण छोटे आणि स्पष्ट किंवा नेमके अशा स्वरूपाचे प्रश्न असायला हवेत. नाहीतर समोरच्याला जर तो प्रश्न समजलाच नाही तर त्यांना उत्तर देताना अवघड जाईल. त्यामुळे जर आपल्याला इंटरव्ह्यू नीट घ्यायचा असेल तर आपले प्रश्न हे सोपे छोटे असायला पाहिजेत. अजून एक म्हणजे की त्या प्रश्नांमध्ये एक लॉजिकल सिक्वेन्स पाहिजे. म्हणजे एका विषयाचे प्रश्न एकत्र विचारायला हवेत आणि दुसऱ्या विषयाचे नंतर विचारायला हवेत. जर का तुम्ही शेतकऱ्यांशी बोलत असाल तर शेतकऱ्यांना पहिले विचारलं की त्यांच्याकडे विहीर आहे का बोर आहे, मग नंतर बियाणां वगैरेचं विचारलं, नंतर पुन्हा जाऊन विचारलं की स्प्रिंकलर आहे का किंवा किती पाणी देता असं काय काय, तर मग त्यांचा पण गोंधळ होईल. तुम्ही एकदा जर का पाण्यासंबंधीचे प्रश्न विचारत असाल तर सगळे पाण्यासंबंधीचे प्रश्न एकदा विचारायला हवेत, नंतर दुसऱ्या विषयावरचे प्रश्न घ्यायला हवेत. अशा पद्धतीने जर प्रश्न कॅटेगराईज केले आपण, त्यांचं वर्गीकरण केलं तर समोरच्याला उत्तर द्यायला सोपं जातं. आपल्याला प्रश्न विचारताना लोकांच्या मतांपेक्षा मेजरमेंट्स आकडे घेणं जास्त गरजेचं आहे. तर हे नक्की कसं करायचं यासाठी आपण काही चुकीची उदाहरणं बघूयात, त्यातून शिकूयात. जर का आपण शेतकऱ्यांना विचारलं की तुम्हाला शेतीला पाणी पुरतं का, तर महाराष्ट्रातले बहुतांश शेतकरी ह्याचं उत्तर नाही असंच देतील. मग ते कोरडवाहू शेतकरी असोत किंवा ऊस लावणारे बारमाही पाणी असणारे शेतकरी असोत, ते याचं बऱ्याचदा उत्तर नाही असंच देतील. मग त्याऐवजी जर आपण त्यांना असं विचारलं की तुम्हाला शेताला किती वेळा पाणी द्यावं लागतं आणि यंदा तुम्हाला किती वेळा पाणी देता आलं, तर ते जर का पहिल्यांदा म्हटले की हा नेहमी आम्हाला साधारण 5 वेळा किंवा 6 वेळा पाणी द्यावं लागतं, यंदा आम्हाला 3दाच देता आलं, तर त्यातनं आपल्याला नक्की किती वेळा पाणी कमी पडलं ह्याचा आकडा येईल, त्याचा ठोकताळा बांधता येईल. हेच जर का आपण अजून थोडं खोलात जाऊन शेताला एकदा पाणी देणं म्हणजे साधारण किती पाणी लागतं ह्याचा अंदाज बांधला तर आपल्याला अजून अचूक आकडे येतील की किती पाणी कमी पडतंय बरं. अशीच जर का दुसरी केस स्टडी असेल डिझास्टर मॅनेजमेंट बद्दलची, त्याच्यामध्ये जर आपण विचारलं की पंचनामा आपत्तीनंतर योग्य वेळी झाला का, तर योग्य वेळीला ऑप्शन दिले समजा की अतिशय त्वरित, त्वरित, ठीक, दिरंगाईनं, अतिशय दिरंगाईनं आणि पंचनामे झालेच नाहीत. तर कोणी म्हणेल पूर येऊन गेला, 2 आठवडे झाले आणि 2 आठवड्यांनी पंचनामा झाला होता, तर ठीक आहे वेळेत झाला. पण कोणी म्हणाल अरे पूर तर ओसरून 2 दिवस झाले, सरकारची कोणी मंडळीच आली नाहीत, काही पंचनामेच झाले नाहीत, आमच्याकडे कोणी बघतच नाही, तर त्यांना वाटेल की अरे हे तर खूप दिरंगाईने झाला. तर मग कशाला दिरंगाईनं म्हणायचं आणि कशाला त्वरित म्हणायचं हे व्यक्तिपरत्व बदलत जाईल. त्याचऐवजी जर का आपण असा प्रश्न विचारला असता की आपत्तीनंतर किती दिवसात पंचनामे झाले, मग 7 दिवसात झाला, 15 दिवसात झाला, महिनाभरात झाला का झाला नाही, असे त्यांना ऑप्शन दिले तर नेमका किती दिवसांमधनं झाला ह्याचा आकडा आपल्याला येईल. सो अशा पद्धतीने आपण अधिक चांगल्या पद्धतीनं आपले प्रश्न बनवू शकतो. आता काय माहिती गोळा करायची हे आपलं ठरलं, म्हणजे कशा कशाच्या नोंदी घ्यायच्या किंवा कोणते कोणते प्रश्न विचारायचे हे आपलं एकदा ठरलं की त्यानंतर किती माहिती गोळा करायची हे आपण बघूयात. काही विषयांच्या बाबतीत आपल्याला सर्वच घटकांचा समावेश माहिती मिळवण्यासाठी करता येईल, म्हणजे सगळ्याच पॉप्युलेशनचा आपण स्टडी करू शकू. जसं की वर्गातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास जर करत असू आणि वर्गामध्ये साधारण 50 ते 100 विद्यार्थी असतील तर आपल्याला वर्गातल्या सगळ्यांशीच बोलता येईल, त्यांच्याकडनं माहिती गोळा करता येईल, तिचा नीट अभ्यास करता येईल. अशीच अनेक इतर उदाहरणं असतील जिकडे संख्येनं आपले घटक, अभ्यासाचे घटक किंवा स्टेक होल्डर्स कमी असतील. जसं की एका छोट्या गावातल्या विहिरी, त्यांची संख्या कमी असू शकेल, आपल्याला सगळ्यांचा अभ्यास करता येईल. किंवा गावातले किराणाची दुकानं, त्यांचाही सगळ्यांचा अभ्यास करता येऊ शकेल. पण हेच जर का आपण एका कॉलेजमधल्या कॉमर्स डिपार्टमेंटचे सगळे विद्यार्थी ह्यांचा अभ्यास करायचा असं म्हटलं तर हा आकडा बराच मोठा होईल. मग अशा वेळी काय काय करता येईल, तर आपल्याला एकतर छोटा सर्वे घेऊन सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येऊ शकतं, प्रश्न कमी विचारावे लागतील. म्हणजे दरवेळेला शक्य असेलच असं नाही,
म्हणजे जर का 1000 किंवा 2000 विद्यार्थी असतील तर आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकू का? तर नाही पोहोचता येणार आपल्याला. तर मग आपल्याला असं करता येऊ शकतं की जे आपले एकूण विद्यार्थी आहेत, जे पूर्ण पॉप्युलेशन आहे, त्याचा एखादा छोटा ग्रुप घेतला. म्हणजे आपण फक्त विद्यार्थिनींचा अभ्यास करायचा असं म्हणू शकतो, किंवा फक्त हॉस्टेलवर राहणारे जे आहेत ना त्यांचाच अभ्यास करायचा असं म्हणू शकतो, किंवा फक्त सेकंड इयरचे लोक यांचाच आम्ही अभ्यास करू असं म्हणू शकतो. तोही आकडा जर मोठा असेल तर हॉस्टेलमध्ये राहणारे थर्ड इयरचे विद्यार्थी असा अभ्यास सुद्धा करू शकतो, किंवा फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनी असंच देखील अभ्यास करू शकतो. थोडक्यात आपल्या विषयाची आपल्याला व्याप्ती अजून थोडी लहान करून घेता येईल, जेणेकरून आपण सगळ्या स्टेक होल्डर्सशी बोलू शकू. आणि हे देखील शक्य नसेल तर आपण सॅम्पलिंगचा विचार करू शकतो. अशीच अजून उदाहरणं बघूयात. जर का आपल्याला शेतकऱ्यांचा अभ्यास करायचा असेल तर गावाची लोकसंख्या जास्त असेल तर शेतकऱ्यांची संख्या जास्त असू शकते. तर सगळ्याच शेतकऱ्यांना निवडक 4-5 प्रश्न विचारणं हा एक ऑप्शन असेलच. पण एकाच प्रकारचं पीक घेणारे, म्हणजे फक्त कापूस घेणारे शेतकरी किंवा फक्त सोयाबीन घेणारे शेतकरी असा सुद्धा अभ्यास करता येईल. किंवा जे छोटे शेतकरी आहेत, अल्पभूधारक आहेत शेतकरी, त्यांचा अभ्यास करायचा असं म्हणता येईल. किंवा गावातल्या विशिष्ट भागात राहणारे अशा शेतकऱ्यांचा अभ्यास करता येऊ शकेल. किंवा सिंचनाची सोय असणारे शेतकरी अशांचा अभ्यास वेगळा करता येऊ शकेल. तसंच जर का शहरांमध्ये कोणी दुकानांचा अभ्यास करायचा म्हटलं तर बरीच दुकानं असतील. तर मग फक्त जनरल स्टोअर्सचा करू किंवा मेडिकल स्टोअर्सचा करू, स्टेशनरीचा करू किंवा बेकरीचा करू असं करता येऊ शकेल. किंवा अमुक एका विभागातले दुकानं असा अभ्यास करता येऊ शकेल. किंवा आम्ही या गल्लीत राहतो, या गल्लीत जे जे दुकानं आहेत त्यांचा आम्ही अभ्यास करणार असा सुद्धा अभ्यास करता येईल. थोडक्यात काय तर आपल्या अभ्यासात छोटेखानी आहे, त्यामुळे खूप सारे डेटा पॉइंट्स आपण कव्हर केलेच पाहिजेत असा अट्टहास करायची काही गरज नाही. मग आता सॅम्पलिंग कधी करावं लागेल तर जेव्हा आपलं पॉप्युलेशन खूपच मोठं आहे आणि आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये आणि उपलब्ध रिसोर्सेस मधनं तो अभ्यास करणं शक्य नाही, सगळ्यांचाच अभ्यास करणं शक्य नाही. तर आपण असं म्हणतोय की आपला अभ्यास हा बऱ्याचदा छोटाच असेल, त्यामुळे जिथं जिथं सगळ्यांशी बोलणं, सगळ्या घटकांचा अभ्यास करणं शक्य आहे तिकडे आपण सगळ्यांशीच बोलणं प्रेफर करूयात. आपण ज्यांना पॉप्युलेशन स्टडी म्हणतो असेच अभ्यास करूयात. पण जर का तुम्हाला सॅम्पल करायचं असेल तर तुमच्या कोर्सवर्क मध्ये तुम्ही हे आधी शिकलेला असाल आणि तुम्ही सॅम्पलिंगच्या मेथड सोबत कम्फर्टेबल असाल तर मग तुम्ही सॅम्पलिंग करायला हरकत नाही. जर तसं नसेल तर मग आपल्या विषयाला थोडंसं बदलून घेऊन सगळ्यांचा अभ्यास करता येणं, तो छोटा करता येणं शक्य असेल तर आपण ते करूयात. मग जेव्हा आपण सॅम्पलिंग करतो तेव्हा त्याच्या मागची आयडिया अशी असते की ज्या पॉप्युलेशनचा आपण अभ्यास करणार आहोत त्याचं पुरेसं रिप्रेझेंटेशन आपल्या सॅम्पलमध्ये पाहिजे. म्हणजे जर का कोणी एखादा कॉलेज किंवा क्लास चांगला चाललाय का नाही हे बघत असेल तर फक्त हुशार विद्यार्थ्यांशी बोलून आपल्याला त्याचं खरं चित्र दिसेल का? तर अर्थात नाही दिसणार. आपण सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांशी त्या कॉलेजमधल्या किंवा क्लासमधल्या बोलायला हवं. जे चांगलं परफॉर्म करतात त्यांच्याशी पण आणि जे चांगलं परफॉर्म नाही करतात त्यांच्याशी पण. त्यातून आपल्याला जे ओव्हरऑल चित्र आहे त्या पर्टिक्युलर संस्थेचं ते मिळून जाईल. तसंच आपण जेव्हा सॅम्पल करू तेव्हा त्या पॉप्युलेशन मधले वेगवेगळे जे घटक असतील त्यांचं योग्य पद्धतीनं रिप्रेझेंटेशन यायला पाहिजे. तुम्ही सॅम्पलिंगची कोणतीही टेक्निक वापरू शकता, त्यात काही अमुकच करायचं असं काही नाही, फक्त रिप्रेझेंटेशन व्यवस्थित यायला पाहिजे एवढं बघा. जर का आपण सॅम्पलिंग करणारच असू तर कितीचं सॅम्पल आहे, पुरेसं सॅम्पल आहे हे आता आपण बघूयात. तर थोडक्यात आपल्याला किती मेजरमेंट्स किंवा इंटरव्ह्यूज घेता येतील ह्याचं आपण गणित मांडून पाहतोय. बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांना हा जो 2 क्रेडिटचा कोर्स आहे तर त्यांना 2 दिवसांचा फील्ड वर्क करायचं आहे. तर मग एका विद्यार्थ्यानं जर का 2 दिवस फील्ड वर्क केलं आणि 15 मिनिटाचा एक इंटरव्ह्यू असेल असं आपण गृहीत धरलं तर मग त्याला किती वेळ उपलब्ध असणार आहे? 2 दिवस आणि एका दिवशी 4 ते 5 तासाचं समजा त्यांनी काम केलं तर 8 ते 10 तास असतील. आणि जर का एका मेजरमेंटला किंवा इंटरव्ह्यूला 15 मिनिटं लागणार प्लस आपण थोडा बफर टाइम पकडू तर साधारण 3 इंटरव्ह्यू आपण एका तासामध्ये करू शकू. तर एका विद्यार्थ्याला 2 दिवसातनं 25 ते 30 सर्वे करता येऊ शकतात. आणि हा आकडा कमी होईल नंबर ऑफ सर्वेजचा
जर का आपले इंटरव्ह्यू जास्त लांबीचे असतील तर. पण आपण छोटे इंटरव्ह्यू असणं प्रेफर करूयात, नाहीतर मग आपण तासभर बोलत राहिलो आणि समोरचे उत्तर देता देता कंटाळून जातील, तर तसं नको व्हायला. तर आपण पाहिलं की 25 ते 30 सर्वेज एक विद्यार्थी करू शकेल 2 दिवसामध्ये बॅचलर्ससाठी. तर मग 3 जणांचा जर का ग्रुप असेल तर 60 ते 75 अगदीच शक्य आहेत. किंवा जर 4 विद्यार्थी असतील तर 90 ते 100 ही शक्यच आहेत 4 विद्यार्थ्यांच्या ग्रुपसाठी. आणि जसं आपण आधी पाहिलं की जास्त लांबीचा इंटरव्ह्यू असेल किंवा जास्त वेळ लागत असेल आपल्याला त्या मोजमापांना, तर अर्थातच किती मोजमाप घ्यायची किंवा इंटरव्ह्यू घ्यायचे ह्याचा आकडा कमी होऊन जाईल. एकदा आपल्याला ग्राउंड लेवलचा अभ्यास करून झाला तर आपण इंटरमिजिएट लेवलच्या स्टेक होल्डर्स सोबत इंटरॅक्ट करू शकतो. जर का तुमच्या केस स्टडीमध्ये इंटरमिजिएट लेवलच्या स्टेक होल्डर्सचा समावेश तुम्ही करणार असाल तर त्यांच्याशी बोलण्याआधी पहिल्यांदा ग्राउंड लेवलच्या स्टेक होल्डर्सशी बोलून घ्या. त्यांच्याकडून जे तुम्हाला समजेल मग त्याचं वर जाऊन चित्र एक थोडं उंचीवरून पाहून, जे आपण पाहिलं होतं मंकीज आय व्ह्यू वालं चित्र कसं दिसेल हे तुम्हाला कळेल. तर हे जे इंटरव्ह्यूज असतील ते थोडे डिटेल्ड असतील, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नांचा समावेश जास्त असेल आणि हे स्टेक होल्डर्स इंटरमिजिएट लेवलच्या संख्येनं कमीच असतील, त्यामुळे 1-2च असे इंटरव्ह्यूज तुम्हाला घेता येणं शक्य होईल. सो ते आपण 1 किंवा 2 कव्हर करू शकू. मग ह्याचे प्रश्न कसे विचारता येतील, तर ह्यामध्ये ती सिस्टीम ओव्हरऑल कशी चालते हे आपण इंटरमिजिएट लेवलच्या स्टेक होल्डर्सना विचारू शकतो. त्यांचा त्यामध्ये रोल काय आहे, ते काय काय कामं करतात किंवा कशा पद्धतीने ह्यात गोष्टी बदलतात, त्यांचे डेली टास्क काय असतात किंवा त्याच्या संबंधात कोणता डेटा रेकॉर्ड केला जातो का, आणि त्यांचं जे आपल्याला ग्राउंड लेवलच्या स्टेक होल्डर्सने जे सांगितलेलं असेल त्या सगळ्या गोष्टींबद्दल, त्या रियालिटीज बद्दलचं त्यांचं मत काय आहे, त्यांना हे ॲड्रेस करताना काय काय करावं लागतं, ह्या गोष्टी आपण त्यांच्याशी बोलून घेऊ. इथे आपल्या बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांसाठीचं सेशन संपतंय. बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांसाठी काय काय एक्सरसाइजेस आहेत त्या पाहूयात. सगळ्यात पहिले तर आपल्याला जे काही मेजरमेंट्स करणार असू किंवा नोंदी करणार असू त्यांची एक यादी करायची आहे. जे आपण इंटरव्ह्यूज घेऊ त्याच्यासाठीची प्रश्नावली बनवायची आहे. नंतर आपण ज्यांचा अभ्यास करतोय पॉप्युलेशन छोटा आहे ना, म्हणजे आपल्या टीमला 3 किंवा 4 टीमला उपलब्ध वेळेमध्ये ते कव्हर करता येणं शक्य आहे ना हे बघून घ्यायचंय. आपल्या फील्ड व्हिजिटसाठीचे जे लॉजिस्टिक्स असतील ते ठरवून घ्यायचे आहेत. आणि तुमचा जो सर्वे प्लॅन आहे, फील्डवर्कसाठीचे जे लॉजिस्टिक्स ठरवलेले आहेत ते एकदा तुमच्या शिक्षकांना दाखवून घेऊन त्यांच्याशी याची चर्चा करून घ्यायची आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या सत्रामध्ये. आता मास्टर्सच्या विद्यार्थ्यांनी डिटेलमध्ये जाऊन काय काय करायचंय ते बघूयात. मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना अर्थातच इंटरमिजिएट लेवलच्या स्टेक होल्डर्सशी बोलायचं आहे, त्यामुळे त्यांना त्या इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करणं, त्याच्यासाठीचे प्रश्न बनवणं हे काम जास्तीचं असणार आहे. मास्टर्सच्या विद्यार्थ्यांचा 4 क्रेडिटचा कोर्स असल्यामुळे त्यांचे फील्डवर्कचे दिवस सुद्धा जास्त आहेत. त्यांनी किमान 5 दिवसांचं फील्डवर्क करणं गरजेचं आहे. तर त्यांचे जे इंटरव्ह्यूज असतील ते थोडे जास्त लांबीचे असू शकतात, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न सुद्धा जास्त असू शकतात. आणि जर का मास्टर्सचे विद्यार्थी सॅम्पलिंग करत असतील, कारण त्यांनी हे आधी शिकलेलं असण्याची शक्यता आहे, तर सॅम्पलिंग करायच्या आधी त्याच्या ज्या काही मेथड्स आहेत त्या सगळ्याची एकदा नीट रिव्हिजन करून घ्या, जेणेकरून सॅम्पलिंग करताना तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत, काही चुका होणार नाहीत. मग मास्टर्सच्या विद्यार्थ्यांना किती मेजरमेंट्स किंवा इंटरव्ह्यूज करता येणं शक्य असेल, जर का आपण त्यांचे इंटरव्ह्यू सुद्धा 15 मिनिटाचेच आहेत असं गृहीत धरलं तर एका विद्यार्थ्याला साधारण 65 ते 80 सर्वे 4 दिवसामध्ये करता येणं शक्य आहे. पण बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांना 1-2 दिवस त्यांच्या इंटरमिजिएट लेवलच्या स्टेक होल्डर्सच्या अभ्यासासाठी सुद्धा ठेवावा लागेल. तर असं जर का 2 जणांची टीम असेल आणि एका व्यक्तीने 65 ते 80 करणं शक्य असेल तर दोघांनी मिळून 120 ते 150 सर्वे अगदीच शक्य होऊ शकतात. आणि प्लस 1 ते 2 इंटरमिजिएट लेवलच्या स्टेक होल्डर्सचे इंटरव्ह्यूज शक्य होऊ शकतात. आणि हेच जर का तुमच्या इंटरव्ह्यूचा वेळ वाढला, 15 मिनिटांहून जास्त झाला, तर अर्थातच हा आकडा कमी होईल. आता आपण मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठीचे एक्सरसाइजेस बघूयात.
मास्टर्सच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जो अभ्यास करायचा आहे त्यात काय मोजायचंय, काय ऑब्झर्व करायचे, नोंद कशाची करायची, काय प्रश्न विचारायचे ग्राउंड लेवल स्टेक होल्डर्सना याची यादी करायची आहे. नंतर आपलं जे पॉप्युलेशन आहे ते छोटं आहे ना, म्हणजे तुमच्या टीमला 4-5 दिवसांच्या फील्डवर्कमध्ये करता येण्याजोगं आहे ना हे बघून घ्यायचंय. तसं नसेल तर मग सॅम्पलिंग करायचंय. नंतर जे इंटरमिजिएट स्टेक होल्डरशी तुम्ही बोलणार आहात त्याच्यासाठीच्या इंटरव्ह्यूची प्रश्नावली बनवायची आहे. तुमच्या फील्ड व्हिजिटच्या प्लॅनचे लॉजिस्टिक्स ठरवून घ्यायचे आहेत आणि हा जोपर्यंत सगळा सर्वे प्लॅन असेल म्हणजे प्रश्नावलीपासून ते लॉजिस्टिक्सपर्यंत तो तुमच्या फॅकल्टी मेंबर्स सोबत एकदा डिस्कस करून घ्यायचा आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद.